धाराशिव जिल्ह्यातील युरिया खत प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया. कृषी आयुक्तांना शेणाच्या गवऱ्या भेट. कारवाई न झाल्यास कृषी मंत्र्यांना गाढव भेट देणार, शेतकरी पुत्र मनोज जाधव. धाराशिव जिल्ह्यातील 7,883 मेट्रिक टन युरिया खत प्रकरण व कृषी विभागातील कर्मचारी कार्यालयीन वेळेत गैरहजर राहत असल्याच्या गंभीर मुद्द्यावर शेतकरी पुत्र मनोज जाधव यांनी घेतलेली भूमिका आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. मनोज जाधव यांनी यापूर्वी कृषी आयुक्त कार्यालय पुणे येथे लेखी निवेदन देत संबंधित प्रकरणांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र 1 महिना उलटूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने त्यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार कृषी आयुक्तांच्या कार्यालयात जाऊन देशी गाईच्या शेणापासून तयार केलेल्या गवऱ्या भेट देत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. यावेळी कृषी आयुक्तांनी 10 दिवसांच्या आत संबंधित माहिती उपलब्ध करून देण्याचे व दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे तोंडी आश्वासन दिले. यानंतर मनोज जाधव यांनी सध्या आंदोलन स्थगित करत असल्याचे स्पष्ट केले. मात्र दिलेल्या मुदतीत कारवाई न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. 10 दिवसांत योग्य कारवाई झाली नाही तर थेट महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांना गाढव भेट देऊन निषेध नोंदवण्यात येईल असा इशारा मनोज जाधव यांनी दिला. या अनोख्या आंदोलनामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून संबंधित अधिकाऱ्यांची भंबेरी उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. आता प्रशासन या प्रकरणात कितपत गांभीर्याने कारवाई करते याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. ही होती मोठी बातमी. अशाच ताज्या अपडेटसाठी ऑनलाईन धाराशिव न्यूजला फॉलो करा आणि बातमी शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चार महिने झाले माझ्या जिल्ह्यात काय करताय तुम्ही? मी रीतसर निवेदन दिलंय. मी पवित्र गाईचं शेण आहे, तुम्ही हे जर स्वीकारू शकत नाही म्हटल्यानंतर ह्याला जर वाळवी लागली साहेब तर मी खाऊन टाकतोय आणि हे जर व्यवस्थित कुजलं तर शेतकऱ्याच्या जीवनात क्रांती करतंय. निवेदन निषेध निवेदन आहे माझं. हे तुम्हाला तुम्ही पवित्र गाईचं उलट तुमचं तुम्ही सन्मान मानायला पाहिजे. मी एक वारकरी संप्रदायातला, मला तुम्ही पवित्र गाईचं शेण मला तुम्ही भेट देताय. तुम्ही तुमचे वेगळ्या दोन वेगळे विषय करा. तुम्ही पहिलं निवेदन द्या. निवेदन झालं निषेध निवेदन आहे माझं. मी रीतसर पत्र दिले. निषेध निवेदन घ्यायला तयार आहे ना. तुम्ही दोन गोष्टी एकत्र करा. पवित्र गाईचं मी ते निषेधासाठीच वापरतोय ना. माझ्या पवित्र तुम्ही जरूर व्हिडिओ करा साहेब. मला काही नाही, मी काय तुमचा काही हातात घेतलेला नाही. निवेदन द्यायचं मी हे इथं ठेवून जाणार साहेब. मला बाकी माहिती नाही. तुम्ही निवेदन सुद्धाच नाही करलं तर 4 महिने झालं काय मी तुम्हाला मेल केलाय त्याचं सुद्धा तुमचं मेल निवेदनाला मला पत्र आलेलं आहे. आम्ही ते करू. तुम्हाला जर पटत असेल तुमच्या सत्संग दिला ऐकून थांबा. मी बी वसूल म्हणतेच आहे तुमच्यासारखाच. ऐकून घ्या पूर्व. तुम्ही काय करा, वैयक्तिक निवेदन द्या अगोदर तुमच्या निषेधाचं, पुन्हा नंतर ती भेट द्या त्यांना. नाही, भेट त्यासाठी चाललंय ना मग मी तेवढं लांबून. अरे ऐकून तर आमच्या आयुष्याचं असं सेन झालं. तुम्ही मी शेतकरीच आहे, मी काही बामण मारवडे. अहो सगळे शेतकरीच आहेत साहेब, शेतकरीच आहेत. फक्त काय होतं कुऱ्हाडीला गोताच काय होतं, ज्यावेळेस ती कुऱ्हाडीला बसतंय ना त्यावेळेस स्वतःच्याच मुळावर उठतंय. फक्त शेतकरी ही फरक आहे शेतकऱ्यामध्ये. खरा शेतकरी आणि दाखवण्यासाठी केलेली शेती ही शेतकरी वेगळा आहे. आधीच आम्ही त्या ठिकाणी 10-10 फुटाच्या जमिनी वाहून गेलेल्या जिल्ह्यातून येत आहोत आणि रबी मध्ये पुन्हा खत नाही. आमच्या खरीपामध्ये सगळं संपलं होतं. आणि ही जर साहेब एवढ्या ऍक्टिव्ह असतील ना, तुम्ही म्हणता ना मी शेतकरी आहे, कृषी विभाग किती डोक्यावर पडलाय. ही गाय आहे का बैल दिसतंय हो तुम्हाला? बैल दिसतंय तर बैलाची शिंग नाही ती गाय म्हणावी तर याला सड नाही ती. बघा ही लोगो आहे सगळ्या देशात. महाराष्ट्र राज्याचा कृषीचा लोगो, कृषी कल्याणम कर्तव्यम, कुठून तयार झाला असेल ही लोगो असला? काही ट्रेंजर आहे लोगो मधला. ट्रेंजर जन्माला आला का? एवढी हितच काय नाही यांच्याच. माझं तुम्ही निवेदन स्वीकारावं, मला पोच द्यावी, मी आणलेल्या गाईचं शेण स्वीकारावं आणि एवढीच अपेक्षा. मला बाकी माहिती नाही. शेण स्वीकारायची पण माहिती आहे. फक्त तुमचं निवेदन वेगळं द्या. नंतर तुम्ही मला पवित्र मी निवेदन बी देतो आणि ती पण देतो तुम्हाला, तुमच्या पद्धतीने देतो जसं पाहिजे तसं तुम्हाला म्हणाल. माझं फक्त तेवढं ते पहिलं जुनं एक निवेदनाचं ते काय होते तुम्ही गपले. डोक्यावर नका, फक्त त्याला व्यवस्थित शेतकऱ्यासाठी कुजवा, वाळवी लागू देऊ नका.
महिने झाले माझ्या जिल्ह्यात काय करताय तुम्ही निरीक्षण निवेदन दिलंय मी पवित्र गाईचं शेण आहे तुम्ही हे जर स्वीकारू शकत नाही म्हटल्यानंतर ह्याला जर वाळवी लागली साहेब तर मी खाऊन टाकतंय आणि हे जर व्यवस्थित कुजलं तर शेतकऱ्याच्या जीवनात क्रांती करतंय निवेदन स्वीकारलं आहे. निवेदन निवेदन निषेध निवेदन आहे माझं हे तुम्हाला ते पण त्याचं- तुम्ही पवित्र गाईचं उलट तुमचं तुम्ही सन्मान मानायला पाहिजे मी एक वारकरी संप्रदायातला मला तुम्ही पवित्र गाईचं शेण मला तुम्ही भेट देताय तुम्ही तुमचे वेगळ्या दोन वेगळे विषय करा. तुम्ही पहिलं निवेदन द्या. निवेदन झालं निषेध निवेदन आहे माझं मी पत्र दिले मी निषेध व्यक्त करतो. निषेध निवेदन घ्यायला तयार आहे ना. तुम्ही दोन गोष्टी एकत्र करा. ऐकून घ्या. पवित्र गाईचं एक- शेण एक मिनिट वापरा. ऐका. हा. पवित्र गाईचं शेण मी ते वापरा. निषेधासाठीच वापरतोय ना तुम्ही माझ्या पवित्र 2 मिनिटं बसा तुम्ही 2 मिनिटं बस बसा. पवित्र नाही, गाईचं तुम्ही जरूर व्हिडिओ करा साहेब मला काही नाही मी काय तुमचा काही हातात घेतलेला नाही दोन मिनिटं काही सुद्धा लिंक नाही. आम्हाला निवेदन द्यायचं आम्ही निवेदन देऊ. मी हे इथं ठेवून जाणार साहेब मला बाकी माहिती नाही तुम्ही निवेदन सुद्धाच नाही स्वीकारलं तर आता 4 महिने झालं काय मी तुम्हाला मेल केलाय त्याचं सुद्धा तुमचं मेल निवेदनाला मला पत्र आलेलं आहे आम्ही ते करू. तुम्हाला जर पटत असेल तर तुम्ही तुमच्या सत्संग बुद्धीला ऐकून थांबा मी बी वसूल मुंडेच आहे तुमच्यासारखाच आहे मी ऐकून घ्या पूर्व तुम्ही काय करा वैयक्तिक निवेदन द्या अगोदर तुमच्या निषेधाचं पुन्हा नंतर ती भेट द्या त्यांना नाही भेट त्यासाठीच आणलं ना मग मी तेवढं लांबून अरे वा ऐकून तर घे. आमच्या आयुष्याचं असं सेन झालं आता तुम्ही मी शेतकरीच आहे मी काही बामण मारवडे अहो सगळे शेतकरीच आहेत साहेब शेतकरीच आहेत फक्त काय होतं काय कुऱ्हाडीचं होतं? ना, गोताच काळ होतं ज्यावेळेस ती कुऱ्हाडीला बसतंय ना अरे त्यावेळेस बाबा. स्वतःच्याच मुळावर उठतंय सगळं- फक्त शेतकरी ही फरक आहे शेतकऱ्यामध्ये खरा शेतकरी आणि दाखवण्यासाठी केलेली शेती ही शेतकरी वेगळा आहे आधीच आम्ही त्या ठिकाणी 10-10 फुटाच्या जमिनी वाहून गेलेल्या जिल्ह्यातून येत आहोत आणि रबी मध्ये पुन्हा खत नाही आमच्या खरीप मध्ये सगळं संपलं होतं आणि ही जर साहेब एवढ्या ऍक्टिव्ह असतील ना तुम्ही म्हणता ना मी बी शेतकरी आहे कृषी विभाग किती डोक्यावर पडलाय ही गाय आहे का बैल दिसतंय हो तुम्हाला बैल दिसतंय तर बैलाची शिंग नाही ती गाय म्हणावी तर ह्याला सड नाही ती बघा ही लोगो आहे सगळ्या देशात महाराष्ट्र राज्याचा कृषीचा लोगो कृषी कल्याणम कर्तव्यम कुठून तयार झाला असेल ही लोगो असला हा तुम्ही बसा 2 मिनिटं. काही ट्रेंजर आहे ऐका ना. लोगो मधला ट्रेंजर जन्माला आला का एवढी हितच काय नाही यांचे माझं तुम्ही निवेदन स्वीकारावं मला पोच द्यावी मी आणलेल्या गाईचं सेन स्वीकारावं माझी एवढीच अपेक्षा आहे मला बाकी माहिती नाही गाईचं शेण स्वीकारायची पण माहिती आहे फक्त तुमचं निवेदन वेगळं द्या नंतर तुम्ही ते मला पवित्र मी निवेदन बी देतो आणि ती पण देतो तुम्हाला तुमच्या पद्धतीने देतो जसं पाहिजे तसं तेच देतो. तुम्हाला म्हणायचं. माझं फक्त तेवढं ते पहिलं जुनं एक निवेदनाचं ते काय होते तुम्ही गपले